370 रुपयांच्या बिर्याणीवरून सुरू झालेला वाद आता मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कॉमेडियन प्रणित मोरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे। प्रचंड ट्रोलिंग नंतर प्रणितने घेतलेला मोठा निर्णय चाहत्यांची चिंता वाढवणारा आहे। नेमकं काय घडलं पाहूया या रिपोर्टमधून। स्टँड अप कॉमेडीच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा लोकप्रिय मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। काही दिवसांपूर्वी झालेल्या एका लाईव्ह शो दरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका तरुणाने महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। मी एका मुलीला डेटवर घेऊन गेलो आणि 370 रुपयांची बिर्याणी खाऊ घातली, त्यामुळे आता त्या इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न मिळाला पाहिजे असं वक्तव्य त्या तरुणानं केलं होतं। या वक्तव्यावर शोमध्ये उपस्थित काही लोकांसह प्रणित मोरे हसताना दिसल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली। महिलांचा अवमान करणाऱ्या अशा विधानावर आक्षेप घेण्याऐवजी हसल्याबद्दल प्रणित याच्यावर टीकेची झोड उठली। या प्रकरणानंतर अनेक सेलिब्रिटी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि नेटकऱ्यांनी प्रणित मोरे याच्यावर जोरदार टीका केली। वाढता वाद पाहता संबंधित तरुणाने सार्वजनिक माफी मागत आपलं सोशल मीडिया अकाउंट डिलीट केलं। दरम्यान प्रणित मोरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेक्षकांचं मत हे माझं वैयक्तिक मत नाही असं स्पष्ट करत माफी मागितली। मात्र त्यानंतरही ट्रोलिंग आणि टीका थांबली नाही। अखेर वाढत्या वादाला कंटाळून प्रणित मोरे यांनी तब्बल 3.8 मिलियन फॉलोअर्स असलेलं आपलं मुख्य इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे। आता हा वाद आणखी कोणतं वळण घेतो आणि प्रणित मोरे पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।